दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये जोरदार सुरू आहे। त्यातच आतापर्यंत अनेकदा अजित पवारांकडून शरद पवारांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आलेली आहे। एकीकडे काका पुतण्याच्या भेटीगाठी वाढतायत आणि अशातच अजित पवार यांनी काका शरद पवारांच्या पुण्याईनं चांगलं चालल्याचं वक्तव्य पुन्हा एकदा केलंय। बघूया त्याबद्दलच्या घडामोडी। माझ्या आजोबाच्या पुण्याईनं, माझ्या बापाच्या पुण्याईनं, माझ्या चुलत्याच्या पुण्याईनं कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो। धर्म सहयोगाने आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोमिलनाच्या चर्चा राज्याच्या राजकारणात जोरदार सुरू आहे। मागील काही दिवसांपासून पवार काका पुतण्यांच्या वाढत्या भेटीगाठींमुळे मनोमिलनाच्या चर्चांचे वारे मोठ्या प्रमाणावर वाहत आहेत। मात्र या सगळ्यात अजितदादांकडून काका शरद पवारांच्या कार्याचं अनेकदा कौतुक केलं जात आहे, कृतज्ञता व्यक्त केली जाते। आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी काका शरद पवारांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। आजोबांच्या, वडिलांच्या आणि चुलत्यांच्या पुण्याईनं माझं चांगलं चाललंय असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। बारामतीच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका जाहीर सभेत अजित पवार बोलत होते। तसं अजित पवारांचा पण माझा धंदा आणि माझं सगळं कसं चाललंय, चांगलं चाललंय। माझ्या आजोबाच्या पुण्याईनं, माझ्या बापाच्या पुण्याईनं, माझ्या चुलत्याच्या पुण्याईनं काय करायचं खरं। पहिल्यांदा तुम्ही साहेबांनी दिलेला उमेदवार म्हणून तुम्ही खासदार केलं, त्या अजित पवारचं काम बघून केलं नव्हतं, नंतर त्याला त्याचं काम दाखवावं लागलं। याआधीही अनेकदा अजित पवार यांना काका शरद पवार यांची आठवण आल्याचं पाहायला मिळालं होतं। पिंपरी चिंचवड मधल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी शरद पवार हेच आपले दैवत होते आणि आताही आहेत असं कबूल केलं होतं। तर बीड मध्ये काकांच्या आशीर्वादानं सगळं चांगलं चाललंय असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं आणि त्यानंतर अनेकांच्या भुवयाही उंचावल्या होत्या। धर्म सहयोगाने आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय। काही घेऊ नका, फक्त प्रेम द्या, माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका। मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही। आम्ही घेतलाच ना निर्णय। आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो। परंतु कुठेतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं, जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं। मी व्हिडिओला सांगितलंय, मी तहसीलदारला सांगितलंय, मी पीआयला सांगितलंय, काकालाही म्हणलं विश्वासात घ्या। कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। हे काका कुटुंबाला नाही तर लगेच दादा पुढावर। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही। मात्र विधानसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली आहे। अजित पवार संधी मिळेल तेव्हा शरद पवारांचं कौतुक करतायत, तर त्यांच्याबद्दल जाहीरपणे कृतज्ञताही व्यक्त करतायत। त्यातच कधी कौटुंबिक कार्यक्रमात तर कधी सार्वजनिक कार्यक्रमात पवार काका पुतण्यांच्या भेटी वाढल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाच्या चर्चांनी जोर धरलाय। जावेद मुलानीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।